बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक बातमी सविस्तरपणे पाहूयात। वरळी हिट अँड रन प्रकरणी रिक्रिएशन केलं जाणार आहे। आरोपी आणि चालकाची समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे। चौकशी दरम्यान दोघांनी देखील चूक मान्य केली आहे। आरोपी मिहिरला आपल्या कृत्याचा पश्चाताप होतोय। वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी केली आहे आणि वरळी सीजे हाऊस ते वरळी सी लिंक वर नेऊन दृश्य पुन्हा तयार केलं जाईल। या संदर्भात अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अक्षय, वरळी हिट अँड रन प्रकरणात दोन्ही आरोपींनी आपली चूक मान्य केली आहे। नक्की वर्षा, या सगळ्या प्रकरणात आपण जर बघितलं तर मिहिर शहा याला ताब्यात घेतल्यानंतर आज पोलिसांनी घटनास्थळावर मिहिर याला घेऊन गेले होते आणि संपूर्ण घटनेचा रिक्रिएशन करण्यात आलं। हे रिक्रिएशन व्हिडिओ रेकॉर्ड देखील करण्यात आल्याचं समजतंय आणि या रिक्रिएशनच्या माध्यमातून मिहिरनी रिक्रिएशनच्या वेळी कबुली दिली की आमच्याकडून अपघात घडला, आमच्याकडनं चूक घडली आणि त्याचा पश्चाताप होतोय। हे रिक्रिएशन करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी वरळी पोलीस स्थानकामध्ये मिहिर आणि त्याचा जो चालक होता राज ऋषी बिडावत या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली। नेमका घटनाक्रम काय होता हे त्यांच्याकडनं वदवून घेतलं, ते रेकॉर्डवर घेतलं आणि ते रेकॉर्डवर घेतल्यानंतर या दोनही आरोपीला घेऊन एक पोलिसांचं एक विशेष पत्र ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता ऍट्रिया मॉल आणि त्या ठिकाणावरनं ते मुंबईच्या वरळी सी लिंक परिसरापर्यंत त्यांना घेऊन रिक्रिएशन केलं। नेमकं कशा पद्धतीने त्यांच्याकडनं हा अपघात आणि या सगळ्या अपघाताचा आता पुरावा न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे। मिहिरला 2 दिवसात न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यावेळी हे सगळे जे पुरावे आहेत, मिहिरचा जबाब आहे, यासोबतच जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत। आपल्याला माहिती आहे की वरळी हा अत्यंत उच्चभ्रू आणि महत्वाचा परिसर मानला जातो। या ठिकाणच्या रस्त्यावरती त्यासोबतच काही दुकानांमधले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, मात्र ते पुन्हा बाहेर पडून लीक न होऊ देता ते थेट न्यायालयामध्ये हे सगळे सीसीटीव्ही फुटेज सादर केले जाईल। ते कुठतरी कायदेशीर प्रक्रिया एक कायदेशीर प्रक्रिया स्ट्रॉंग व्हावी, अधिक मजबूत व्हावी आणि कुठल्याही परिस्थितीत या आरोपींना न्यायालयीन दिलासा मिळू नये यासाठीचा प्रयत्न मुंबई पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आणि त्याचाच एक भाग या घटनेचं रिक्रिएशन। त्यामुळे चौकशीत अजून काय काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अक्षय, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।